नमस्कार मंडळी. छावा या सिनेमातले विविध क्लिप्स आतापर्यंत खूप व्हायरल होत आहेत. काही काही लहान मुलं सुद्धा तो सिनेमा संपल्यानंतर रडतायत. काही काही आपल्या भगिनी सुद्धा तो सिनेमा संपल्यानंतर रडतायत. आज जी ही क्लिप व्हायरल झाली आहे ते एका चाहत्याची आहे की ज्यांनी तो अख्खा पडदाच फाडला औरंगजेब जेव्हा तिकडे समोर त्या पडद्यावर होता तेव्हा. बट मला यातलं लॉजिक काही कळलं नाही की तुमचं. मला मान्य आहे की या सिनेमातला शेवटचा जो अर्धा पाऊण तास आहे तो बघताना आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यांना पाणी वाहतं, पाणी येतं नाही पाणी वाहतं आणि रक्त सळसळतं. आपले इमोशन्स आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाहीत. पण अशा प्रकारे पडदा फाडून काय होणार आहे? म्हणजे मी जेव्हा सकाळी ही क्लिप बघितली तेव्हा असं सांगण्यात येत होतं की ही क्लिप आहे सुरत किंवा गुजरात मधली. दुपारी एका वेगळ्या चॅनलने सांगितलं की ही क्लिप आहे कर्नाटक मधली. संध्याकाळपर्यंत अनेक चॅनल्स असे म्हणत होते की ही क्लिप आहे मुंबई किंवा पुण्यातली. आता समजा मुंबई किंवा पुण्यातली असेल, जिकडे मराठी, जे कॉस्मोपॉलिटन शहर आहेत, जिकडे मराठी भाषिक लोक सोडून अन्य भाषिक लोक सुद्धा संभाजी महाराजांचा इतिहास जो आतापर्यंत कोणाला कळलाच नाहीये एका स्ट्रॅटेजीमुळे, तो समजण्यासाठी त्या थिएटरमध्ये आलेले आहेत. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही तो पडदा फाडता आणि अजून जर तुम्ही नोट केलं त्या क्लायमॅक्सची आत्ताशी सुरुवात आहे. पुढे सगळा जो काही तो टॉर्चर जे आहे ते अजून सगळं व्हायचंय. बट अशा प्रकारे पडदा फाडून तुम्हाला काय साध्य होणार आहे? त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाहीये काही. आणि जेव्हा तुम्ही तो पडदा फाडता, तुम्ही या क्लिपमध्ये नोट केलं तर आधी त्यांनी औरंगजेबच्या इकडे फाडलं ते ठीक आहे, पण नंतर तोच फाटलेला पडदा आपल्याला संभाजी महाराजांवर पण दिसतो. मग एवढं साधं भान तुम्हाला ठेवता येत नाही का? आणि जर तुमच्यात एवढं गरम रक्त आहे तर जेव्हा हेच बाहेरच्या प्रांतातले लोक किंवा बाहेरच्या धर्मातले लोक जेव्हा मराठी माणसांवर अन्याय करतात तेव्हा तुम्ही कुठे गप्प बसता? जेव्हा आपल्या पोलीस बहिणींवर, भावांवर हात उचलला जातो, किंवा अलीकडे जे आपण बघतोय की मराठी विरुद्ध इतर भाषा असं शहरांमध्ये खास करून होत आहे, तेव्हा मग तुम्ही कुठे असता? त्यामुळे मला तरी असं वाटतंय रील्स बिल्सच्या फंदासाठी या सगळ्या गोष्टी करू नका. लोकांपर्यंत हा इतिहास पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ही अशी चूक करू नका, असं माझं तरी मत आहे. तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज की जय.